आता आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न त्या फायनल अकाउंट्स मधील शेवटचा प्रोफार्मा याला आपण बॅलन्स शीट म्हणतो. ते बॅलन्स शीटचा प्रोफार्मा आपल्याला पाहायचा आहे. ज्याप्रमाणे व्यापारी संस्थांमध्ये बॅलन्स शीट तयार केलं जातं, अगदी त्याचप्रमाणे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये देखील बॅलन्स शीट तयार केलं जात असतं. बॅलन्स शीट हे अकाउंट नसून एक विवरण आहे. वर्षाअखेरीस आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती दर्शविणारं एक विवरण आहे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोइंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द ऑर्गनायझेशन ॲट द एंड ऑफ द इयर. प्रत्येक वर्षीच्या अखेरीस आपलं नेटवर्क किती आहे, आपलं आर्थिक परिस्थिती कशी आहे हे दर्शविलं जाणारं विवरण, त्याला आपण स्थिती विवरण असं आपण म्हणत असतो. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये बॅलन्स शीट तयार केलं जातं आणि या बॅलन्स शीटवर ज्या आपण रिसिप्ट अँड पेमेंट मध्ये त्या कॅपिटल रिसिप्ट आहे आणि कॅपिटल पेमेंट आहे ते आयटम्स या बॅलन्स शीटवर नोंदवले जात असतात. आणि या बॅलन्स शीटचं जे काही ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये किंवा व्यापारी संस्थांमध्ये जे कॅपिटल दिले जातं, भांडवल दिले जातं, तसं इथं कॅपिटल नसतं तर कॅपिटल फंड असतो. आणि हा फंड कॅपिटल रिसिप्ट मधून तयार केला जातो. तर कधी कधी रेव्हेन्यू रिसिप्टला कॅपिटलाइज केलं जातं, त्यांचं भांडवलीकरण केलं जातं. त्यातून देखील भांडवली फंडाची निर्मिती केली जाते, भांडवल निधीची उभारणी केली जात असते. असा हा भांडवल निधी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ठेवला जात असतो. आणि लायबिलिटी साईडला सर्व जे काही भांडवली फंड आपल्याला मिळालेले आहेत, कॅपिटल फंड्स मिळालेले आहेत विविध प्रकारचे, ते सगळं लायबिलिटी साईडला ठेवलं जातं. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, जे भांडवली स्वरूपाचे खर्च आहेत, हे सर्व खर्च हे ॲसेट साईडला ठेवले जातात. आणि बाकीचे ॲसेट्स कॅश, बँक, लोन्स गिवन अशा प्रकारचे सर्व ॲसेट्स साईडला लिहिले जात असतात. अशा रीतीने प्रत्येक वर्षाच्या अखेरीस बॅलन्स शीट हे तयार केलं जातं. ज्या वेळेला आपल्याला जर कॅपिटल फंड दिला नसेल, ओपनिंग बॅलन्स दिलं नसेल कॅपिटल फंडाचं, त्यावेळेला कॅपिटल फंड आपल्याला मिळवता येतो. ओपनिंग बॅलन्स शीट तयार केली जाते आणि ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट आणि लायबिलिटी साईडला जे जे काही आयटम्स येतात ते लिहिले जातात. आणि मग बॅलन्स शीटचं बॅलन्सिंग केलं जातं. बॅलन्सिंग केल्यानंतर जे बॅलन्सिंग फिगर येते, त्या बॅलन्सिंग फिगरलाच आपण कॅपिटल फंड म्हणून पुढे यूज करत असतो. अशा रीतीने हे बॅलन्स शीट तयार केलं जातं. आणि बॅलन्स शीट हाच आपल्या संस्थेचा आर्थिक परिस्थिती दर्शवणारा खरा लेखाजोखा समजला जात असतो. तर चला मग आता आपण बॅलन्स शीटवरच्या एकेका पदाचा सविस्तर अभ्यास करूया. कॅपिटल फंड. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये जशा प्रकारे कॅपिटल असतं, अगदी त्याचप्रमाणे इथं देखील कॅपिटल असतंच, परंतु त्याला नाव मात्र कॅपिटल फंड दिला जातो. कारण हे जे काही कॅपिटल फंड इथं इन्व्हेस्ट केला जात नाही, गुंतवणूक केलं जात नाही, जे काही इन्कम्स मिळालेले असतात त्या इन्कम्स मधून हा फंड निर्माण केला जात असतो. म्हणून याला फंड म्हटलं जातं, निधी म्हटलं जात नाही, भांडवल म्हटलं जात नाही, कॅपिटल म्हटलं जात नाही. कारण कॅपिटल असं म्हटलं की त्या कॅपिटलच्या भांडवलाच्या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश हा नफा मिळविणे असतो. भांडवलाची व्याख्याच आहे की नफा मिळविण्याच्या उद्देशाने व्यवसायात गुंतविलेली रक्कम म्हणजे भांडवल, अशी ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये कॅपिटलची डेफिनेशन आहे, व्याख्या आहे. परंतु इथं नफा मिळविणे हा उद्देश नाही,
नफा मिळविणे हा उद्देश नसल्यामुळे त्याला कॅपिटल न म्हणता कॅपिटल फंड असं आपण म्हणतो. आणि उत्तरोत्तर दरवर्षी या कॅपिटल फंडामध्ये थोडी थोडी भर टाकली जात असते. मग त्या वर्गणीतून म्हणा, एंट्रन्स फीस मधून म्हणा, ऍडमिशन फीस मधून म्हणा, किंवा रेंट ऑफ लॉकर्स मधून म्हणा, आणि दरवर्षी होणार जे काही सरप्लस आहे हे सरप्लस देखील कॅपिटल फंडामध्ये ऍड केलं जात असतं. ज्याप्रमाणे आपण बॅलन्स शीट मध्ये दाखवलेलं आहे पहा, कॅपिटल फंड त्यामध्ये ऍड केलेले डोनेशन्स, नंतर एंटरन्स फीस, या दोन्हीचं कॅपिटलायझेशन केलं जातं आणि कॅपिटलाइज करून मग ते कॅपिटल फंडामध्ये ऍड केलं जातं. नंतर सरप्लस, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटवर जे काही सरप्लस येतं, सरप्लस म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये जसा नफा असतो, नेट प्रॉफिट असतो, तशा प्रकार हा नेट प्रॉफिट, परंतु इथं आपण प्रॉफिट म्हणत नाही, सरप्लस किंवा इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, त्याला आपण सरप्लस म्हणतो, ते कॅपिटल फंडामध्ये ऍड केलं जातं. अशा वर्षी दरवर्षी येणारा सरप्लस थोडं थोडं ऍड करून कॅपिटल फंड रेज केला जातो, वाढविला जात असतो. पण कधी कधी डेफिसिट म्हणजे तूट सुद्धा येत असते, म्हणजे एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे खर्च उत्पन्नापेक्षा जास्त झाला की तूट निर्माण होते आणि तूट ही पुन्हा कॅपिटल फंडातून मायनस केली जाते. दिलेलं आपण लेस डेफिसिट मायनस करून मग जे काही निव्वळ आपले कॅपिटल फंड येतं ते आउटर कॉलमला घेतलं जात असतं. नंतर बिल्डिंग फंड, काही काही समाजातील दानशूर व्यक्ती अशा प्रकारच्या सेवाभावी संस्थेला, याला सेवाभावी संस्था म्हणतात, कारण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, नफा न मिळविण्यासाठी निर्माण झालेल्या संस्था, म्हणजे केवळ समाजाची सेवा करण्यासाठी निर्माण झालेल्या या संस्था असल्यामुळं आणि समाजातील काही दानशूर व्यक्ती अशा संस्थांच्या इमारतीसाठी आपण निधी देत असतात. हा कॅपिटल स्वरूपाची प्राप्ती समजली जाते आणि हा निधी केवळ इमारत बांधणीसाठीच खर्च करायचा असतो, म्हणून तो निधी या ठिकाणी लायबिलिटी साइडला ठेवला जात असतो. नंतर एंडोमेंट फंड, एंडोमेंट फंड म्हणजे व्यवसायाची आर्थिक स्थिती भक्कम व्हावी म्हणून अशा प्रकारचा एक फंड निर्माण केला जात असतो आणि व्यवसायाच्या आर्थिक स्थितीला आणि डळमळू न देणारा हा जो फंड असतो त्याला एंडोमेंट फंड असं म्हटलं जातं. आणि या फंडामुळं व्यवसायाची आर्थिक स्थिती भक्कम आहे हे निश्चित होत असतं, म्हणून हा एंडोमेंट फंड देखील जर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये एंडोमेंट फंडासाठी आपल्याला जर प्राप्ती झाली असेल, मिळाला असेल, तर तो लायबिलिटी साइडला ठेवला जात असतो. नंतर टुर्नामेंट फंड, काही काही व्यक्ती काही क्रीडा मंडळे असतात, हे स्पोर्ट्स क्लब असतात, या स्पोर्ट्स क्लबला जेव्हा जेव्हा ते टुर्नामेंट आयोजित करत असतात, क्रीडा स्पर्धा आयोजित करत असतात, अशा क्रीडा स्पर्धांमधून जे जे काही खेळाडू सहभागी होतात, पहिला दुसरा तिसरा क्रमांक पटकावतात, त्यांना बक्षीस देऊन प्रेरित करावं लागतं, प्रोत्साहित करावं लागतं, आणखी त्यांना प्रगती करण्याचा उत्साह यावा म्हणून त्यांना पारितोषिक दिले जातं. आणि अशा प्रकारचं फक्त पारितोषिक द्यावं यासाठीच काही समाजातील मोठी माणसं, ते सधन माणसं आहेत, अशी आपल्या नावाची कीर्ती व्हावी, आपलं नाव सर्वांना माहीत व्हावं, अशा प्रकारे त्यांना वाटत असतं, म्हणून अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये पारितोषिकासाठी ते आपल्याला निधी देत असतात आणि तो पारितोषिकासाठीच खर्च करायचा असतो, म्हणून याला स्पेशल निधी म्हणतात. आणि हा स्पेशल निधी नेहमी आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला ठेवायचा असतो. नंतर स्पेशल फंड म्हणजे विशिष्ट कारणासाठी दिलेला फंड, हा टुर्नामेंट खेळविण्यासाठी काही लोक देत असतात, काही फक्त पारितोषिकासाठी देत असतात. अशा प्रकारे त्या स्वरूपाचे ज्याही नावाने फंड असेल पण तो स्पेशल स्वरूपाचा असेल, विशेष कामासाठीच हा वापरला जावा असा जर दात्याचा आग्रह असेल तर त्याला विशेष निधी असं म्हणतात, स्पेशल फंड असं म्हणतात. आणि हा स्पेशल फंड हा लायबिलिटी साइडला ठेवला जात असतो जोपर्यंत त्या विशिष्ट कामावर तो खर्च होत नाही तोपर्यंत. नेक्स्ट चॅरिटी फंड म्हणजे काही दान धर्माच्या स्वरूपामध्ये देखील आपल्याला आलेला असतो. असाही फंड हा विशेष स्वरूपाचा असतो, इतरांना दान धर्म देण्यासाठी, दुसऱ्यावर दया दाखविण्यासाठी हा फंड वापरला जातो.
म्हणून याला चॅरिटी फंड, चॅरिटी निधी असं, दया निधी असंही त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. नंतर सन्ड्री क्रेडिटर्स, काय वेळेला आपण आपल्याला लागणारं जे काही साहित्य असेल, आपली नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न हे कोणत्याही स्वरूपाचे असेल, शिक्षण संस्था असो, क्रीडा मंडळ असो, किंवा एखादी लायब्ररी असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, ग्रंथालय असेल, वाचनालय असेल, अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची सेवाभावी संस्था जर असेल तर अशा संस्थेसाठी हे आणि काही साहित्य आपल्याला लागत असतं. असं साहित्य आपण खरेदी करत असतो. कधी कधी आपल्याजवळ पैसा नसेल तर अशा साहित्य पुरवठा करणाऱ्याकडून उधारीने खरेदी करतो. मग त्यांचं काही देणं लागतं आपल्याला, आणि ते देणं ज्यांच्याकडून आपण उधारीने खरेदी केलेलं आहे त्यांनाच आपण क्रेडिटर्स असं म्हणत असतो. ते आपले धनको समजले जात असतात, आणि धनको हे देयता बाजूला येत असतात. लायबिलिटी साइड ही देयता बाजू समजली जात असते. नेक्स्ट, बँक ओव्हरड्राफ्ट. कधी कधी आपल्याला इतर व्यापारी संस्थांप्रमाणेच अचानक काही पैशाची जर गरज भासली तर आपले व्यवहार ज्या बँकेतर्फे होत असतात त्या बँकेला आपण विनंती करतो की आम्हाला अल्प काळासाठी काही रक्कम हवी आहे, आणि तेव्हा त्यांच्याकडे विनंती केल्यानंतर ते आपल्याला मान्यता देतात. आणि हा बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपल्या खात्यात जी रक्कम आहे, सध्या जमा जी रक्कम आहे तेवढी रक्कम आपल्याला पुरेशी नाही, त्याच्यापेक्षा थोडीफार जास्त पाहिजे आहे, असं जेव्हा आपल्याला गरज निर्माण झालेली असते तेव्हा बँकेकडून जी जास्तीची रक्कम आपण उचलण्याची परवानगी मागतो, तेव्हा खात्यावर असलेल्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कम उचल करण्याची जी परवानगी बँकेकडून दिली जाते आणि आपण ती रक्कम उचलतो, तेव्हा ते बँकेला आपण देणे लागतो. म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेत असलेल्या बॅलन्स पेक्षा ओव्हर म्हणजे जास्तीची रक्कम उचलण्याची बँकेने दिलेली आपल्या खातेदाराला परवानगी, त्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतो. ही आपली लायबिलिटी असते आणि लायबिलिटी साइडला ठेवायची असते. नंतर अदर लोन्स, इतर काही लोन्स घेतले असेल, आपण कर्ज घेतले असेल तर तेही लायबिलिटी साइडलाच ठेवलं जात असतं. नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आपल्याला माहित आहे वर्षभरामध्ये आपल्याला अनेक खर्च करावे लागतात आणि खर्च करत करत काही खर्च द्यायचे सुद्धा शिल्लक राहिलेले असतात. द्यायचे जे काही खर्च आहे ते देणं म्हणून आपण देयता बाजूला ठेवत असतो. ती आपली लायबिलिटी असते म्हणून लायबिलिटी साइडला ठेवत असतो. नंतर रिसिव्ड प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे जे उत्पन्न आपल्याला मिळण्याचा कालावधी आणखी आला नाही, म्हणजे पुढच्या वर्षीला मिळणारं जे उत्पन्न होतं ते आताच आपल्याला मिळालेलं आहे. मग खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षीला मिळणारं उत्पन्न होतं ते आता आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे तो आपल्याला मिळण्याचा अधिकार नसताना देखील ते आपल्याला मिळालेला आहे. म्हणून त्या उत्पन्नावर आपला उत्पन्न म्हणून अधिकार नाही, ती आपली लायबिलिटी आहे. दुसऱ्याकडून मिळाले ते आगाऊ मिळालेलं आहे आपल्याला, आणि आगाऊ ही मिळालेलं खऱ्या अर्थानं ते देणं असतं, ती आपली लायबिलिटी असते. म्हणून लायबिलिटी साइडला हे ठेवायचं असतं. नंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. त्याचप्रमाणे वर्गणी, काही वेळेला काही आपल्या संस्थेचे मेंबर असतात ते पुढच्या वर्षाची वर्गणी सुद्धा आपल्याला चालू वर्षामध्ये देत असतात. मग आता पुढच्या वर्षाची वर्गणी आपल्याला मिळालेली आहे, पण कधी मिळाले? चालू वर्षात मिळाले, पण ते चालू वर्षाचं उत्पन्न नाही. चालू वर्षाचं उत्पन्न नाही म्हणून त्याला उत्पन्न या बाबतीत मोडता येत नाही, ती आपली लायबिलिटी असते. म्हणून ज्या संबंधित सबस्क्रिप्शन म्हणतो त्याला सबस्क्राइब केलं जातं, वजा केलं जातं, आणि ते वजा करून ती रक्कम या लायबिलिटी साइडला ठेवली जात असते. अशा रीतीने त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येणारे विविध प्रकारची पदं आपण पाहिलेली आहेत. त्या पदाची थोडक्यात आपल्याला ओळख आता झालेली आहे. त्याचप्रमाणे आपण असेट साइडवर थोडी जरा आणि नजरफेक करूया, आणि हे सर्व पद आपण फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म यामध्ये सर्व पाहिलेली आहेत. काही येथून जी काही नवीन पद आहेत, कारण ह्या सेवाभावी संस्था ही विविध प्रकारच्या असतात. काही दवाखाने असतात, तर काही शाळा असतात, काही वाचनालय असतात, काही ग्रंथालय असतात, काही क्रीडा मंडळे असतात. म्हणजे प्रत्येकाच्या जे काही खर्चाचे आयटम्स असतील, उत्पन्नाचे आयटम्स असतील किंवा असेट्स असतील, ह्या विविध नावाच्या असतात. विविध प्रकारचे त्यांचं संकल्पना वेगवेगळ्या असतात. म्हणून थोडा जे वेगळं आहे तेवढं या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि जे नेहमीच बॅलन्स शीटला येणारी पद आहेत
ती तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे. ज्याप्रमाणे पहा, कॅश इन हँड ही आपली ॲसेट आहे, कॅश ॲट बँक ही आपली ॲसेट आहे, फिक्स्ड डिपॉझिट आपण बँकेत डिपॉझिट होतो आपला खर्च आहे, इन्व्हेस्टमेंट आपली ॲसेटच आहे. सगळे डेटास आपल्याला माहित आहे. आपण उधारीवर कुणाला जर विकला असेल तर त्यांच्याकडून येणं असतं आणि येणं म्हणजे आपली ॲसेट असते, म्हणून ती ॲसेट साईडला ठेवली जात असते. नंतर आपल्याला माहित आहे यापूर्वी लँड अँड बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे, फर्निचर अँड फिक्स्चर ही आपली ॲसेट आहे, प्लांट अँड मशिनरी ही ॲसेट आहे, आपण पूर्वी पाहिलेच आहे, इक्विपमेंट्स पाहिलेले आहे. आता इथून मात्र आपल्याला थोडं नवीन आपल्याला मिळणार आहे, ते म्हणजे कसं पहा, प्लेग्राऊंड. प्लेग्राऊंड ही आपली ॲसेट आहे. जर आपलं स्पोर्ट्स क्लब असेल, हे क्रीडा मंडळ असेल, तर हे क्रीडा मंडळ स्वतःची इमारत उभा करत असतं, स्वतःचं क्रीडांगण सुद्धा खरेदी करून ते आपल्या मालकीचं ठेवत असतं. मग हे क्रीडांगण म्हणजेच आपली संपत्ती असते आणि म्हणून संपत्ती बाजूलाटी ठेवली जात असते. नंतर मोटार व्हेइकल, एखादी ये-जा करण्यासाठी जर आपल्याला छोटीशी मोटार वाहन जर आपण ठेवलेले असेल, ते मोटार वाहन देखील आपली ॲसेट समजली जात असते. अधिकाऱ्यांना जाण्या येण्यासाठी म्हणा, इतर काही कामासाठी असे व्हेइकल ठेवली जाते, ती आपली ॲसेट असते. नंतर लायब्ररी बुक्स, जर आपली सेवाभावी संस्था नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न ही जर लायब्ररी असेल किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल, स्कूल असेल, युनिव्हर्सिटी असेल, अशामध्ये पुस्तकं खरेदी केली जात असतात आणि ही पुस्तकं खरेदी करून ही आपली ॲसेट आहे, आपल्या वाचकाला दिली जात असतात. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, कधी कधी पालकांना, गावातील लोकांना देखील ही पुस्तकं वाचायला दिली जात असतात. कारण गावातल्या लोकांना पैकी काही लोकांना देखील वाचनाची आवड असते आणि वाचन करून लोक प्रगल्भ बुद्धीचे व्हावेत, विचारशील व्हावेत, अशा दृष्टिकोनातून या संस्था काम करत असल्यामुळं समाजालाही या पुस्तकाचं वर्गणीद्वारे वाटप केलं जातं आणि त्यांची वाचनाची भूक भागवली जात असते. म्हणून पुस्तक ही आपली संपत्ती समजली जात असते. नंतर स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, हे क्रीडा मंडळामध्ये स्पोर्ट्स मटेरियल खरेदी करावं लागतं, क्रीडा साहित्य खरेदी करावं लागतं आणि क्रीडा साहित्य खरेदी करून त्या क्रीडा साहित्याचा वापर केला जात असतो. मग वर्षभरामध्ये जे काही क्रीडा साहित्य खरेदी केलेले आहे ते सर्वच्या सर्व काही खराब होत नाही, संपत नाही. वर्षा अखेरपर्यंत त्यापैकी बरचसं शिल्लक राहत असतं आणि ते शिल्लक राहिलेल्यालाच आपण स्टॉक म्हणत असतो. म्हणून जेव्हा आपण वर्षभरामध्ये जे काही क्रीडा साहित्य आहे, हे क्रीडा साहित्य वर्षभरात किती वापरलं गेलं हे काढण्यासाठी एक विशिष्ट फॉर्म्युला आहे. कशा प्रकारचा म्हणजे असं हे स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्पोर्ट्स मटेरियल परचेस्ड अशा प्रकारचा आयटम दिला जातो. हा आयटम घेतला जातो आणि नंतर काही ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला स्पोर्ट्स मटेरियल ओपनिंग स्टॉक आणि स्पोर्ट्स मटेरियल क्लोजिंग स्टॉक असा दिला जात असतो. जेव्हा हे ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल्स दिलेले असतात त्यावेळेला ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल हा परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल मध्ये ऍड करायचा आहे आणि या दोन्हीची बेरीज करायची आणि आलेल्या बेरीजतून मग क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल हा वजा करायचा. वजा केल्यानंतर जे काही शिल्लक राहतं ते शिल्लक म्हणजे त्या ठिकाणी स्पोर्ट्स मटेरियल कंज्युम्ड असं म्हटलं जातं आणि मग तो क्लोजिंग स्टॉक हा या ठिकाणी येत असतो. म्हणजे स्पोर्ट्स मटेरियलचा हा क्लोजिंग स्टॉक आहे, हा या ठिकाणी जात असतो. नंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी, काही स्टेशनरी आपण खरेदी करत असतो. आपण पाहिलेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला हे येत असतं, पण काही शिल्लक राहिलेली आता पुढच्या वर्षीला वापरायला जाते. मग पुढच्या वर्षीला वापरणारा जरी चालू वर्षात कसा खर्च दाखवता येईल, मग शिल्लक असलेली आपली ॲसेट समजून ॲसेट साईडला घेतलं जात असतं. नंतर स्टॉक ऑफ मेडिसिन, जर आपली सेवाभावी संस्था जर हॉस्पिटल असेल, दवाखाना असेल, तर अशा दवाखान्यामध्ये काही औषधं, ड्रग्स वगैरे खरेदी केली जात असतात. गोळ्या आहेत, औषधं आहेत किंवा सिरिंज असतात, काही लिक्विड औषधाच्या बाटल्या असतात. असे जे काही औषधं खरेदी करावी लागत असतात, ह्या सगळ्याचा वापरही वर्षभर होत असतो, पण वापरून वर्षाखेर जी शिल्लक राहिलेली आहे हे सगळे शिल्लक राहिलेला औषध किंवा ड्रग्स हे आपला ॲसेट असते आणि ॲसेट असते म्हणून ही
बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला ठेवली जात असते. नंतर लोन्स अँड ऍडव्हान्सेस गिवन. जशा प्रकारे इकडे आपण लोन्स घेतलेला आहे पहा, अदर लोन्स. जशा प्रकारे लोन्स आपण घेतो तसं कधी कधी आपली देखील सांपादिक स्थिती थोडी सुधारलेली असते. आपल्याकडे जर काही पैसा शिल्लक राहिला असेल, सरप्लस असेल, तर अशा वेळेला हा पैसा आपण दुसऱ्याला देखील कर्जाऊ देत असतो, दुसऱ्याला ऍडव्हान्स देत असतो आणि त्यावर आपल्याला उत्पन्न मिळत असतं. पण दुसऱ्याला दिलेला जो काही कर्जाऊ पैसा आहे ती आपली ॲसेट आहे, म्हणून ती ॲसेट साइडला ठेवायचा आहे. नंतर अक्रूड इन्कम, जे इन्कम मिळालेला आहे पण प्रत्यक्ष प्राप्त झालेला नाही, त्याला म्हणतो आपण इन्कम मिळालेलं आहे परंतु प्रत्यक्ष प्राप्त झालेलं नाही, आणखी प्राप्त व्हायचं आहे. अर्थात जे इन्कम मिळण्यासाठी जे कार्य असतं ते कार्य आपण केलेलं आहे पण त्याचा मोबदला आणखी मिळालेला नाही, तो मिळायचा आहे म्हणून ती आपली ॲसेट असते, म्हणून ॲसेट साइडला ठेवलं जातं. नेक्स्ट प्रीपेड एक्सपेन्सेस. जशा प्रकारे इथं प्री रिसिव्ड इन्कम आहे, प्री रिसिव्ड इन्कम पूर्व प्राप्त उत्पन्न म्हणजे उत्पन्न साठी असलेलं काम करण्या अगोदर आपल्याला उत्पन्न मिळालं म्हणून ते आपलं खरं उत्पन्न चालू वर्षाचं नाही, म्हणून ते आपली लायबिलिटी समजून आपण लायबिलिटी साइडला ठेवलं. तशा प्रकारे प्रीपेड एक्सपेन्सेस आपण पुढच्या वर्षीचे जर काही खर्च दिले असतील, पुढच्या वर्षीचा इन्शुरन्सचा प्रीमियम भरला असेल किंवा पुढच्या वर्षीचा इमारतीचं भाडं आपण दिलं असेल, पुढच्या वर्षीचे जाहिरातीचा खर्च आपण दिला असेल, अशा प्रकारचे जे प्रीपेड एक्सपेन्सेस असतात, प्रीपेड एक्सपेन्सेस असल्यामुळं ते खऱ्या अर्थानं चालू वर्षाचं खर्च नसतं आणि म्हणून ती दुसऱ्याच्या अंगावर आपल्याला आगाऊ आपण आपल्या रक्कम पडलेली असते, म्हणून त्याला ॲसेट म्हणतात आणि ते ॲसेट साइडला लिहिलं जात असतं. नंतर आउटस्टँडिंग इन्कम्स किंवा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स वगैरे जे असतात ना, जर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असेल किंवा आउटस्टँडिंग एंट्रन्स फीस असेल, आउटस्टँडिंग रेंट असेल, आउटस्टँडिंग ऍडमिशन फीस असेल, अशा प्रकारचे जे जे काही येणे उत्पन्न आहे चालू वर्षाचं जे उत्पन्न आहे ते त्या पदामध्ये म्हणजे सबस्क्रिप्शन मध्ये, एंट्रन्स शुल्कामध्ये, ऍडमिशन शुल्कामध्ये आपण ऍड करतो आणि ऍड करून त्याचा दुसरा जो इफेक्ट आहे तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला आपण घेत असतो, त्यालाच आपण आउटस्टँडिंग म्हणजे अप्राप्त उत्पन्न. हे अप्राप्त उत्पन्न आपली ॲसेट असते म्हणून हे ॲसेट म्हणजे आपल्या संपत्ती बाजूला ठेवले जातं आणि यानंतर आपण ॲसेट साइड आणि लायबिलिटी साइड दोन्हीही क्लोज करतो. जेव्हा दोन्हीची बेरीज बरोबर आलेली असते तेव्हा आपलं गणित खऱ्या अर्थाने टॅली झालं, करेक्ट आलं असं समजलं जातं आणि म्हणून यानंतर आपल्याला आता प्रत्यक्ष नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे फायनल अकाउंट्स जे आहेत, ज्यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट आहे, हे प्रत्यक्ष आपल्याला आता सोल्युशन करावयाचे आहेत. ते पुढच्या तासापासून करूया आणि इथंच